नमस्कार मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. सध्या राज्यात राज्यसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापू लागले आहे. महाविकास आघाडीतील राज्यसभेच्या एका जागेसाठी कोणाला उमेदवारी मिळणार यावरून सध्या चर्चा रंगली आहे. आता या चर्चेला शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी दुजोरा दिला आहे. यावेळी त्यांनी शिंदे गट आणि भाजपामधील अंतर्गत वादावरही भाष्य केले आहे. यासोबतच इराण-इस्रायल युद्धाच्या मुद्द्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भूमिका करावी आणि शोक व्यक्त करावा अशी मागणीही त्यांनी केली आहे. महाविकास आघाडी हा 3 तिघाडा आहे, पण काम बिघाडा नक्कीच नाही. महायुतीतही 3 चाकी रिक्षा आहे. या गोष्टी अशा निवडणुकांमध्ये होत असतात. एक जागा आहे, एक जागेवरून 3 पक्षात सातत्याने चर्चा सुरू आहे. शेवटच्या मिनिटापर्यंत ती सुरूच राहील. त्यामुळे आता पाहू, असे संजय राऊत म्हणाले. काँग्रेसमधून कोण इच्छुक आहे हे मला माहीत नाही. राष्ट्रवादीतून शरद पवार इच्छुक आहेत. शिवसेना ठाकरे गटातून प्रियंका चतुर्थदेवी निवृत्त होतात. आमच्या पक्षातून राजन विचारे, विनायक राऊत इच्छुक आहेत. इच्छा व्यक्त करण्याला हरकत नाही, पण निर्णय पक्ष घेत असतो, पक्ष प्रमुख घेत असतात. मात्र उद्धव ठाकरे ह्यावर निर्णय घेतील. काल उद्धव ठाकरे आणि जयंत पाटील यांच्यात चर्चा झाली. लवकरच निर्णय होईल अशी माहिती संजय राऊत यांनी दिली आहे. प्रत्येकाला आपला प्रतिनिधी असावा. प्रत्येकाला वाटतं आपला प्रतिनिधी असावा. तिन्ही पक्षाच्या नेत्यांची एकमेकांशी चर्चा आहे. शरद पवार कधीही NDA सोबत जाणार नाही. मी त्यांना एवढे वर्ष ओळखतो. ते जाणार नाही असे ठाम विधान संजय राऊत यांनी केले. श्रीकांत शिंदे आणि गणेश नाईक यांच्यातील वाढत्या वादावर प्रतिक्रिया देताना संजय राऊत म्हणाले, हा वाद महाराष्ट्राच्या हिताचा नाही. तसेच जय पवार यांनी मांडलेल्या मुद्द्यावरून गुन्हा दाखल झाला पाहिजे अशी मागणी संजय राऊत यांनी केली आहे. तसेच सध्या आंतरराष्ट्रीय स्तरावर सुरू असलेल्या इराण युद्धावरून संजय राऊतांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला. शाळांवर हल्ले होत आहेत, हे क्रूर कृत्य आहे. भारताच्या मित्राच्या मृत्यूवर शोक व्यक्त करायला भीती कसली वाटते? मोदींनी इराण-इस्रायल युद्ध थांबवले पाहिजे आणि या संकटावर शोक व्यक्त करायला हवा, असे संजय राऊत म्हणाले. यावेळी संजय राऊतांनी युद्धाचे मोठे परिणाम जगाला भोगावे लागतील अशी भीती व्यक्त केली आहे. तर मित्रांनो, आपल्याला काय वाटतंय? आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा.